ठीक आहे मंडळी, थोडा वेळ थांबा. 100% गजर ऐका. कारण कसं आहे, आता ह्या सगळा माझ्यावर वजा पडलेला दिसता जवळजवळ. हा, या बरोबर आहे. जेव्हा शब्द त्या अरेपेक्षा तरी लय चांगलं. जेव्हा मान्य छान. नक्की काय माहिती, या सगळं तुम्ही मागाच सांगता, तिकडे काय बोललाच नाही. जरा काय बाबा बोला काहीतरी. बुवा कसं आहे माहिती आहे, आपण काय टाळ्या मारा म्हणून सांगायची आवश्यकता नसतं, तरी स्वतः मारायला पाहिजे. बरोबर ना? त्या पद्धतीत आपलं बोलणं पण पाहिजे. म्हणजे असं वाटला की नाही की बैसून आनंद बसवला माका पेटवा, माका घातलं. काय करणार ह्या बिचारक, मी काय बोलणार हो? नाही बोलणार. या माणसानं सांगणार की मी मीनाशी बोलून काय बोलणार नाही. आणि बराच बारीक बारीक आपलं काय काय बोलले होत नाही का? बऱ्यापैकी तसं बोललाच बुवा. बाई माझ्या शाळेत गेले हो, मी गेलोय शाळेत. नाही बाई माका विचारतात खिडकीत ना बाहेर काय बघतात. औशी या तुमचं बरोबर पटला ना, हे शेजारी तुमचा हा या बरा नाही वाटला माका. तर मी शाळेत बाईने विचारले बाहेर काय बघतो असतं. कोंबडी म्हणता कवाड घालता बघतो. म्हणजे शाळेत काय बाईनी काय कोंबडे पाळलं झाली की काय? कोंबडे पाळलेला नाही. आणि बाजूक यो कोंबडो होतो. काय असे जग्स नाही मारायचे. कशा मारू गयो बाई? अरे काय आता सांगायला, माका लय बेकार वाटला या गोष्टी नाही का? एकदा शाळेत तुमची सांगते का आता, एकदा हे शाळेत गेले, लहान होते व तुम्ही म्हटलात ना मी बाऱ्या बघत होतो माझ्या. पण मी तुझा तुम्हाला सांगतोय की मी सुद्धा तुमच्या एवढा असताना ना लोकरे बुवांची माझी बारी झाली होती तुमच्या इकडे. कुठे ती सडी व 25 वर्षापूर्वी, जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी. 22 वर्ष झाली ना बघा, यांना पण माहित आहे बघा. मग तेव्हा सुद्धा मी तुमच्या एवढाच होतो. पण असो ना रडत होतो, सगळा द्यायचा. गायन पण करायचं, मनोरंजन पण करायचं. कारण हसून पाव, रडून पाव, जीवनाकडे डोळे भरून पाव. हसून पाव, रडून पाव, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाव. काहीतरी द्यावं, काहीतरी घ्यावं. आपण मेल्यानंतर आपलं नाव कोणीतरी काढावं. देशावर करावं, धर्मावर करावं, माणसावर करावं, माणुसकीवर करावं. पण प्रेम मात्र मनापासून करावं. प्रेम मात्र मनापासून करावं. प्रेम मात्र हे असतं बुवा, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. पण कायम जरी रडले तरी असेच आणि हसले त्याच्यामुळे ते काय गप राहिलेले आपण म्हणणार नाही. माणूस गोड, बाकी प्रश्न सुंदर आहे, गोड आहे, सुंदर. बुवा चालीबिली मारण्याचा प्रयत्न केला नाही का? कुठली चाल मारलात तुम्ही? रडू नको बाळा मी पाण्याला जाते. आयुष्यपतले असा वाटलं ना की रडू नको बाळा ऐक गौरव पांचाळा. रडू नको बाळा ऐक गौरव पांचाळा, तुला हाणतो मी कुळकुळा. सुंदर गाणी. त्याही पेक्षा माहिती आहे, हे गाणं सोडा, पण त्याही पेक्षा मी सांगते गणपतीमध्ये ना एवढं बायकांनी गाणं प्रसिद्ध केलं होतं. गाणं एवढं प्रसिद्ध केलं होतं की नाही की आमच्या घरचं मी सांगतोय बुवा, प्रत्येक जण की ना घरातून भांडी घेऊन येते बाहेर नाचत. भांडी माहितीये का ना? अहो माझ्या घरात सांगतोय भांडी जी होती ना ती ह्या घरात नुसतं लचांड होता. फुगडे गेली बायका सगळे. तेव्हा सगळे भांडी एक नाही, टोप ठेवला नाही, हांडा ठेवला नाही, कळशी टोकीर घेऊन आपली नाचत. आणि काय गाणं म्हणत होते माहितीये? डोईवर भरली घागर रे माझ्या डोईवरी भरली घागर रे, काना रस्त्यात अडवून कोसरे. माहितीये का ना? ऐकलं? माझा खानदान काढलास भाषणात, लक्षात ठेवा. माझी बायको काढलास, माझी पोरगी काढलास, माझी आई काढलास. पॅन्ट कापला माझ्या आई, माझ्या बायकोने पॅन्ट कापला, माझी पोरगीने पॅन्ट कापला. तुम्ही काय बघला? तुम्ही काय होता पॅन्ट कापलेली बघू? काय टेलर म्हणून काय सुई दोर आणून देत होतास काय? नाही म्हणजे माझा खानदान गुलाबान काढला नाही, ह्या बरोबर नाही. बरोबर ना? आणि काय सांगतात बुवा, परमार्थावरती भजन केलं पाहिजे. आणि आई वडील बहीण भाऊ सगळे माझ्या काढून मोकळे झाले.
माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, काना डोईवरी काना रस्त्यात अडवून पोचले. बरोबर मग जमता काय साधारण नाही कसे तुम्ही बाबा आधीचे कोवळे पोरगे असं दे माणूस गोळा नाही का करूया उदो 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 अंबाबाई दुसरं गाणं बुवा आपण देवीचं म्हणायलाच पाहिजे नाही का रडू नको बाळा जी बाबा तुम्ही गाणे म्हटलात ना कसं आहे आपल्याला जेवढं जमतं तेवढंच करायला पाहिजे. मला वाटलं होतं तुम्ही काहीतरी वेगळं म्हणाल. शेर मारताय बुवा शेर कसे या मंडळावरती बुवानी शेर मारलं तर शेर वाटला पाहिजे असं की नाही. अरे ना फिरायला गाडी पाहिजे ना गळ्यात घालायला हार पाहिजे ना फिरायला गाडी पाहिजे ना गळ्यात घालायला हार पाहिजे. आपल्याला फक्त एकच या पंचकृषीमध्ये नव्हे या महाराष्ट्रात नव्हे या पंचकृषीमध्ये नव्हे या महाराष्ट्रात मध्ये नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अमर प्रकाश नवरात्र उत्सव मंडळाचं नाव झालं पाहिजे नाव झालं पाहिजे. जोर नको मी अन्न खातो ह्यांका अन्न खाता अरे बुवा माझं वय आता किती माहिती आहे 54 वय आहे. किती बुवा माझं वय किती 54 तुमचं किती कमी आहे वय बघा. आणि अजून आमचं 54 वयापर्यंत मंडळी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सांगतोय मी जवळजवळ 91-92 ला पहिली डबल बारी केली. पण त्याच्या पूर्वी म्हणजे हे एक वारकरी संप्रदायामधला बुवा होतो. वारकरी भजन पेटी पेटी न वाजवता वारकरी टाळावर भजन करणारा पहिला बुवा मी आमच्या गावात. त्यानंतर मी संगीत भजन शिकलो म्हणजे डबल बारी करायला जवळजवळ 32-33 वर्ष झाली. आणि मला वाटतं आमच्या या संपूर्ण विभागामध्ये 2-3 बुवा असे आहोत आम्ही की नाही म्हटलं तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या देवदेवतांच्या कृपेने माझ्या वाडलोयांच्या कृपेनं पूर्वजांच्या पुण्याईने 7 ते 8 हजाराच्या वरती डबल बाऱ्या माझ्या झालेल्या आहेत. 7 ते 8 हजार
सोपं आहे. सांगायचा विषय एकच आहे की आज 54 वर जरी झालं तरी आज माझं वागणं बोलणं चालणं जशाक तसं बुवा दणकट आहे. आता इथपर्यंत तुमचं वय जाय तेव्हा माका तर वाटत नाही तुम्ही अशी वारी करच्या नाही का. आताच माणूस गळस आणतो. सुंदर जोक्स मारण्याचा प्रयत्न सुंदर केला. माझ्या बायकोबद्दल काढल्यावर माका वाईट काहीच नाही. पॅन्ट बिंट काय म्हणजे परत मी हाफ पॅन्ट दिले औशी तुका पटलं या पटलं का मागा सांग. नाही पटणार. कारण बुवा लक्षात घ्या कारण मराठी माणूस आहोत आपण मराठी माणूस. स्त्रियांच्या ओट्या पदरात का भरतात हो. स्त्रियांच्या ओट्या पदरात का भरतात व सांगा. स्त्रीचं सौंदर्य केसात लावण्य ओठात आणि चैतन्य नाकात. स्त्रीचं सौंदर्य केसात लावण्य ओठात आणि चैतन्य नाकात. पण स्त्री रक्षण करण्याचं सामर्थ्य कुठं असेल तर त्या स्त्रियांच्या पदरात असतं आणि म्हणून स्त्रियांच्या ओट्या स्त्रियांच्या पदरात भरतात. आता घालतो जीन्स पॅन्ट ओटी भरणार गय बरोबर. आमचे हे बुवा खूप सुंदर बुवा आहेत. बुवा कसं वाटलं आम्ही डबलबारी केली बुवा. पेटली सुद्धा इथे आमची दोघांची डबलबारी. याला म्हणतात आपुलकी प्रेम. आज मी यांना समजल्यावर मी जवळ बसायला बोलवलं. बरोबर बोलवलं ना तुम्ही नाही बोलवला. मी 15 नावं आहे पांचाळची सगळ्यांची वाचलोय. तुम्ही एक मी 2 वाचला. ह्याका आपुलकी प्रेम म्हणतो. यालाच म्हणतात आपुलकी प्रेम. हे पाहिजे माणसाच्या चेहऱ्यावरची काय पाहिजे हास्य पाहिजे. एक मनातून आपुलकी पाहिजे मनातून. उगाच बुवा नाही. मला कोणी नाव दिली नाही पण मी खरोखर त्यांचं आभार मानेन. मी जेवलो नाही पण मला त्या तिकडे नेऊन त्यांनी दूध वगैरे गरम करून मला दिलं बुवा. इथे बाजूलाच मला वाटतं त्यांचं नाव माझ्या ते बोलले माझं नाव घेऊ नका सांगू नका. एवढे उदार मनाचे माणूस ते. बघा काय त्यांचं नाव सांगा जरा विसरलो मी. हे काय समोर बसले हे बघा. अहो समोर बसले पिवळ्या शर्ट वाले. असा कसा अरविंद पांचाळ. जोरदार याला म्हणतात माणुसकी. आणि मग भानगड बिनगड काय करू नको. नाही पाहू नका सुद्धा. मगाशी तुमका काय तुमका बोलायचा होता विषय वेगळं. मी बाहेरचं म्हटलंय म्हणून तुमका बोलायचा वेगळा विषय. भावना कळलो नो टेन्शन. यो बुवा पोचलेलो काय काळजी करू नको. तुमच्या भावना कळलं माका बोलण्याचो. हा बाहेरचो माका बाहेरचो होतो माका बाहेरचो काय बुवा तसं काय विषय नाही. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की ह्या आमच्या धामणपे गावातील जी माणसं आहेत ना सगळी धामणसे गावामधील खरोखर उत्कृष्ट आणि भजनी कलाकार आहेत. चांगले या ठिकाणी ऐकताय. चांगले बसून या ठिकाणी बुवा ऐकतात. तुम्ही थंड बारी केलात. थंड थोडा गजर केलात पण जवळजवळ 1.5-2 तासाच्या आसपास केला. माकाच काळजी वाटली संपवता की नाही. 1.5 तास जवळजवळ गजर झाला. असू दे ठीक आहे. माका त्याच्याबद्दल काय नाही बुवा. ठीक आहे तुमचं बारी चांगली व्हायला पाहिजे. तुमचं नावलेखी व्हायला पाहिजे. ह्या मनाचा माणूस मी आहे. तुम्ही माका जरी वाईट बोललास तरी मी काय बोलणार नाही. पण सांगायचा विषय एक आहे की इथं आजूबाजूला पंचक्रोशीत भरपूर बाऱ्या झाल्या आहेत. इथली लोक बुवा खूप चांगली आहेत. पण तुम्ही मगाशी काय सांगला ह्याकडे काय नाही. आमच्याकडे पेटवरे म्हणतो खल्लवरे म्हणतो काय काय सांगत होतो. म्हणजे तुमच्याच गावची इज्जत तुमचीच काढी होतो माणूस. म्हणजे पांचाळ भावानी माका दिल्याने आपल्या तकडे नाव गरम करून म्हणून तुम्ही जाऊ नको सकाळी जाशाल माका द्या म्हणून सांगा. माणूस सांगतात गोडत तसे काय जास्त काय बोलणार नाही. पण माका वाईट वाटलं बुवा ह्या गावांबद्दल बोलायचं नाही. माका माहिती अरे प्रेमळ माणसं तिथली. अरे या लोकांच्या शब्दामध्ये गोडवा यांच्या रक्तामध्ये इनामणारी नाही बघत कधी कुणाची जहागिरी. मित्रांसाठी जान आणि दुश्मनासाठी तलवार अशी आमच्या धामणसे गावातील लोकांची यारी. आणि म्हणून पंचक्रोशील नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात म्हणतात की धामणसे गावातील लोक लय भारी. धामणसे गावातील लोक रडू नको बाळा अरे रडू नको. मी पाण्याला जाते रडू नको बाळा. मी पाण्याला जाते अरे पाण्याला जाते पाणी
असू दे ठीक आहे, चांगल्या गोगा तसं काय नाही. फक्त एकच वाईट वाटला की म्हणतात बुवा म्हणजे माझे बाबा म्हणतात सरपंच, माझे बाबा सरपंच, पण त्या सरपंचांनी 25,000 खाल्ला नाही. म्हटलं काय हो, म्हणजे तुमची गावाची इज्जत घातला ती सोडा, पण स्वतःच्या बापाशी पण इज्जत नाही घातला. वाईट वाटला. आणि वर म्हणतात असू दे माझे बाबा सरपंच असू दे, जोक्स मारते भाऊ, असं नाही मारायचा, बरोबर नाही ना हो. माझे बाबा सरपंच म्हटलात आणि वर सांगतास तुम्ही 25,000 काय ते म्हणजे खाल्ला नाही, बरोबर नाही. पण असं नाही बुवा, जोक्स माझ्याकडे नाही 101 दो, पण मी नाही बुवा तुमका मारू शकत नाही. वाईट वाटतं मग काय खोटा सांगत ना, म्हणजे एवढा वाईट वाटताना काय करू. मग अशी माका म्हणतात म्हातारी मेली खयची, म्हातारी मेली खयची. माका सांगत जोक्स कसो आणि मारायचं कसो सांगते तुमका. यांच्या गावात एक म्हातारी मेलेली, ऐका तुम्ही सांगते काय तर म्हणजे रात्र जाऊ दे काय. आता माझ्यावर संपवला नाही, अर्धी सुपारी त्यांची अकडे द्यायची. काय झाला, अर्धी सुपारी त्यांची नको सांगतो. तर झाला विषय काय सांगतोय की गावात त्यांच्या ना म्हातारी एक मेली. एक म्हातारी मेली म्हटल्यानंतर तिचे ना नातलग होते ना, ते मुंबईवरून येणार होते, पण ते झालं उशीर झालं म्हटल्यानंतर आता येतील, आता खेडा पडले, ती ट्रेन लवकर येऊकच तयार नाही हो, येऊक तयार नाही. म्हणून हो माणूस आमचं हुशार बघा, बुवानी जो जोक्स मारला नाही त्या पद्धतीत मी मारणार. बुवांना वाईट काय बोलणार नाही अजिबात. बुवा काय टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी वाईट मी काहीच नाही बोलणार. पण हे माणूस आमचे हुशार, गौरव ना, गौरव मगाशी म्हणत होते संतोष. अरे संतोष म्हणजे आनंद देणारा संतोष, आणि गौरव नाव सांगितलं गौरव. मगाशी काय म्हटलं तुम्ही, माका एक पोरगो असलो तर बघा, म्हणजे पोरगी बघीन म्हणून म्हटलंच तुम्ही. अरे माका पोरगो हा बाबा, त्याचा नाव असा पंकज, आणि होय असं पंकज स्पीकर वाले पंकजा. तर माझ्या पोरग्याचं नाव पंकज भाऊ. माझंही पोरगो IT मधून BTech मधून इंजिनियर झालेला कॉम्प्युटर, त्या का पोरगी बघूया. माझा एवढा कमी होते माझा. तुमका पण सांगला का सगळ्यांका, ह्यांका पण सांगला तुम्ही काय काळजी करू नको. 7-8 जणांका ना लग्न नाही झाले तर मी पोरगी देईन. अरे मरतच नसते कारमान, लग्न होत नाही म्हणून तू काही ना पोरगी देणार तो माणूस. आणि जर खरोखर हे माणूस जर पोरगी देत असतील ना, तर परमेश्वरा खरोखर यांची बरकत आहे का यश प्राप्त करून दे. आणि माझ्याकडे 3-4 पोरगी अशीच दिसते, अशीच म्हणजे माका पोरगी द्या बघूया, बघून देवा, खरोखर देवा बुवा, बघून देवा. आणि माझ्या पोरग्यात तुम्ही बघूची जा, तुम्ही सांगलेला शब्द दिलेला, तुमका पोरगो असलो तर मी पोरगी देणार. तुमच्या समोर बोललेले नाही, जर 4-5 वर्षात पोरगी बघून दिला नाही तर हयत डबल वारी ठेवा, 5 हयत ठेवायची डबल वारी. मी काय ऐकणार, हा माझ्या पोरग्यात पोरगी देऊ होईल. माझी पोरगी सुद्धा मंडळी या ठिकाणी महिला मंडळ बसतात. माझी पोरगी सुद्धा B.Pharmacy झाली, B.Pharmacy डिग्री केली, ती सुद्धा आत्ता झाली नाही का. पोरगा सुद्धा तुमच्या इकडे रत्नागिरीला फिनोलेक्स कॉलेजला होता, आणि पोरगी माझी B.Pharmacy झालेली आहे आता. म्हणजे आम्ही आमचं काम करतो, आई वडील आणि सांगितलं, चांगलं सांगितलं मग अशी आई वडील आम्ही काय करतो की आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे काबाड कष्ट करून आम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण देतो नाही का, कपडे देतो, मोबाईल देतो, चांगल्या प्रकारचे. आई वडील काय करतात ना ते त्यांना माहित असेल. ज्यांना मुलं झालेत ना ते सांगू शकतील नाही का, ते काय करतात, एवढे काबाड कष्ट करतात. पण या ठिकाणी मुली आहेत, बऱ्याचशा असतील मुली. तुम्हाला एकच सांगू शकेन की आपल्या आई वडिलांची मान, आपल्या आई वडिलांची मान समाजामध्ये शर्मेने खाली जाणार नाही. अशा प्रकारची मात्र वर्तणूक करू नका, अशा प्रकारची वर्तणूक करू नका. आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं का म्हणा हे लक्षात ठेवा. आई वडिलांचा आशीर्वाद 7 फेरे घालून जातात ते उगत नाही. पळून जाऊन लग्न करणाऱ्यांना सुख मिळत नाही मंडळी. थोडक्या दिवसाचं प्रेम असता, बरोबर ना, थोडक्या दिवसाचा प्रेम असता. त्या प्रेमावरती तुम्ही जाऊ नका, कारण आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं पुण्याने त्यांचं हे आपलं तुमचं हे करा. काय नाही का, असू दे ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य की प्रेम हे तात्पुरतं असतं. पण मंडळी एक सांगू शकतोय, सुख नाही. पण लग्न जाऊन पळून जाऊन करतात ना, पळून लग्न जाऊन करतात
पळून लग्न जाऊन करतो सर्रास सर्रास हा त्यांका पोरगो पहिलो होता सासरवाड माझ्याकडे सांगतोय वाईटा मा तर सांगायचं तात्पर्य पण जरी पोरगा झाला तरी परमेश्वराने का पोरगा दिला आई वडिलांचं त्याला कुठंतरी दुःख झालेलं असं आई वडिलांना ते दुःख पुढे तिला सहन करायचं आहे अजून पुढच्या वयामध्ये म्हणून पोरगा अगोदर तिला त्या पोरग्याच्या रूपाने तुमचा संसार सुखी होईल पण ती पळून जाणारी मुलगी असेल किंवा तो मुलगा आई वडिलांना न विचारता लाथाडून जर मुलगा जात असेल तर त्याला सुख मात्र मिळणार नाही 100% सुख मिळणार म्हणून व प्रेम हे फक्त नावापुरतं असतं मंडळी लक्षात घ्या दोघा नवरा बायको होती थोडक्यात सांगते दोघा नवरा बायको होती आणि लग्नापूर्वी लग्न झाल्यानंतर सोडा पण लग्नापूर्वी एवढी दिसती फिरायची एवढी फिरायची आता जीन्स पॅन्ट घालतो आता मगाशी मी तुमका सांगलोय सगळं जीन्स पॅन्ट घालतो आता जीन्स पॅन्ट घालतो ओटी काय बनणार हो काय बनणार पण माझ्या आया बहिणी या ठिकाणी आहेत ती बघ ती तिची वय किती आहे लाच घालून ती त्या माझ्या आईचं काय पासष्ट माणूस आज ते तुमचा गणित चुकला 70च्या आसपास तरी असत बर हो सांग 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 वा माका खरा वय ऐकूचा होता तुमका काय माहिती खरा वय ऐकूचा होता वय माणूस लपवता या आजीसाठी जोरदार टाळ्या मारा जोरदार टाळ्या मारा आता ती आजकाल भाषणात दंग झालेली आहे दोन म्हणजे लग्नापूर्वीची गोष्ट सांगतोय ती आपली त्या पोरगी विचारतात त्या आपलो हिरो ना ए चंद्र काय असा मग तो सांगता लाडात अगो चंद्र काय चंद्र एक तू आणि एक तकडे आकाशात या लग्नाच्या अगोदर सगळी गोष्ट एक माझं चंद्र तूच आणि एक माझं चंद्र आकाशात झाली गंमत लग्न झाला लग्नानंतर काही दिवसांनी परत अगदी एक पोरगो बिरगो होता दोन पोरगी होतं सगळा काही व्यवस्थित होता अगदी सुखाचा संसार चालता पण शेवटी प्रेम कमी कसा होता बघा आणि तीच पोरगी परत ते काय विचारता अहो चंद्र काय असा तो सांगता तो समजत नाही वर काय तुझं काय बापूस बॅटरी घेऊन हा म्हणजे ही भाषा बदलली ना म्हणजे प्रेम किती दिवसाचं आहे मंडळी पण प्रेमावर जाऊ नका आयुष्य आपलं सुखी व्हायला पाहिजे आयुष्य सुखी व्हायला पाहिजे आयुष्य सुखी कसं होतंय ते इकडे बघा छान पैकी माणसाचं सुखी आयुष्य असं व्हायला पाहिजे असेल तर प्रेम करू नका आणि म्हणून काय म्हटलेलं आहे बघा गाणं म्हटलं मगाशी सुंदर म्हटलं कुठलं रडू नको बाळा पण तुमच्यासाठी मी म्हणताय सांग कधी कळणार तुला अरे बाळा इकडे बघ ना जरा सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात I love you वो लक्षात घ्या दोस्ती अच्छी हो तो सबको भाती है दोस्ती अच्छी हो तो सबको भाती है दोस्ती नादान हो तो टूट जाती है दोस्ती नादान हो तो टूट जाती है आणि बुवा दोस्ती हमसे हो तो इतिहास बन जाती है चांगले बोल त्याच्यात जास्त काय आपण बोलायचं नाही झालं दुसरा एक विषय राहिला माका लय वाईट वाटलं म्हणजे माझ्या सासरवाडीच्या बाजूक म्हणतं दुकानाने मिराशी बुवानी थैना पॅन्टी कपड नेला बोलले आता सासरवाड्यांची माझ्या बाजू हा तकडे जंगलात आणि त्यांच्या बाजू कापड दुकानाचं दुकान काय असत का बघा सांगा कापड दुकान गळ तरळ्यात बाजारपेठ यांका गळ तरळा आणि यांचा गळ मावळून घ्यायच्या तिकडे
यांची सासरवाड बरोबर बुवा. हा मग तिकडे मावळुंगे गाव खळीलो तिकडे गाडी जाता वर्षात नाही एकदा. असं नाही जास्त काय वाईट नाही बोलत पण सांगते तुमका पण तकडे कापड दुकान नाही कारण माझाच दुकान तरळ्यात असा आता नाही होता जवळ 16 वर्ष मी तरळ्यात होतोय. तर तिथं बुवा दुकान तरळ्यात सगळी कापडाची दुकान आहेत. राहिलो विषय कसं होतो की तुम्ही सांगलास की माथायना कापड आणला नाही मीरा शिवोनी पॅन्ट शिवून घेतला नाही आणि माझ्या बायकोन कापलान 2 फूट पोरगीन कापलान 2 फूट आणि आयेने कापलान 2 फूट. कधी कापलान? अरे आये माझी गेली बिचारी आयेने कापड खायना कापीत कपाळ सुसो. लय वाईट वाटला मला बोललास बुवा. माझे आहेत नाही माझे बाबा पण नाहीत बुवा. ह्या आज म्हणजे 54 माझं वय आहे पण आई वडील मला आत्ता हल्ली म्हणजे बाबा लय लवकर गेले आई माझी हल्लीच गेली. पण आई जर असती ना तर कापड कापूचो सोडा. अरे सांगलंय बस सांगलंय हाफ पॅन्ट घातली तुका काय व्हाया सांग. या जॅकेट न या जॅकेट सुद्धा कधीचा तुका माहित नाही माझ्या सासऱ्याने घेतलेला. मगाशी बुवा माझ्यावर जळतो हे जॅकेट बिकेट घालून लो पॉश मध्ये. आई शपथ मी सांगतोय या माणसानं सुद्धा जॅकेट घातला पण एक वेळेस घातला एक वेळेस जॅकेट घातला त्या सुद्धा कसा मीराशी बुवा जॅकेट घालताना फिरतो म्हणून टेलराकडे गेले. मी गेले कसं कपडे कापून दिला नाही तसं ह्यांचा सांगतोय. हे एका टेलराकडे गेले सांगतोय बोले मीराशी बुवा जसा जॅकेट घालतात ना तसा मला जॅकेट शिवून द्यायचा. बोले ठीक आहे त्या टेलरा सांगला शिवून देतोय पण माझी एक अट काय मीराशी बुवा पुढे बटनाचा शिवतात माका पाठी बटनाचा शिवून द्यायचा. बुवानी काय सांगलं नाही मीराशी बुवा पुढे बटनाचा शिवतात माका पाठी बटनाचा शिवतात. पाठी बटनाचा घातला आणि जॅकेट अकडे फिरले आणि तकडे रत्नागिरी हात काम्यात गेले. पाऊस भरपूर पडत होतो विजा चमकत होते काय व्हायचं त्या तेच लागलेले खाली पडल्यानंतर हे दिसते सगळे गोळा झाले. अरे गौरव बुवा पडले ह्या धावता तो धावता ह्यो धावता तो धावता काय सांगता झाले हे गोळा झाले. आणि एक त्याच्यात असो यांचा मित्र खास होतो तो इलो आणि काय केला कसे उपडी पडलेले राहो पण बटना यांची पाठी ते का वाटला याची माने फिरली. त्या मित्रा काय वाटला ह्याची मान फिरलेली म्हणून त्याला जी घेतला ती अशी बटनाच्या बाजू खेळणार मान बाबा कपाळा घातला होता. अरे तिथपासून सांगतोय मंडळी परत या माणसाने जॅकेट घातला नाही तर आतापर्यंत नाही बघा. माझ्या जॅकेटवर कशावर घसरतात सगळे तू. अरे या जॅकेट मध्ये मोदी जॅकेट असू दे बुवा. जोक्स असे मारायचे की काहीतरी प्रेशर पडला पाहिजे बरोबर ना औषधी काहीतरी वाटला ना तुमका बरा वाटला ना. हा आता पुढे आता बुवाने चांगली गाणी म्हणण्याचा प्रयत्न करा. जास्त आपण काही गाणी घेऊया नको पण आपला कोकण ह्या खूप चांगला कोकण असा नाही का. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण वा. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होता.
सुंदर बुवा त्यापेक्षा अजून काय मी घेणार गजर मी प्लेन घेणार अजिबात बोलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची बुवा तुम्ही फोड केलात. छत्रपती छ म्हणजे 36 हस्तींचं बळ, त्र म्हणजे त्रस्त न करणारे, प म्हणजे परेच्या पलीकडे काय आणि काय त्र म्हणजे प छत्रपती म्हणजे काय म्हटलं तिन्ही जगात वावरणारे परस्त्री समान काय हा असा म्हणा तुमच्या पद्धती म्हणूया ठीक आहे. असू दे ना मी काय म्हणण्याचा माझा उद्देश काय बघा जी काय तुम्ही फोड केलात ना ती फोड छत्रपती ही जी काय पदवी मिळाली आहे ही अशी फोड जमवाजमव करून पदवी मिळालेली नाही आहे मंडळी. आणि कुठल्याही माणसाने छत्रपती या शब्दाची आपण फोड करून सांगायची नाही असं माझं प्रांजळ मत आहे. कारण छत्रपती ही साधी गोष्ट नाही आहे आणि कुणाला तरी पदवी मिळत नाही. छत्रपती एकच होऊन गेले, दोनच होऊन गेले असतील. सम्राट अशोक सम्राट एकच होऊन गेला, आता सम्राट होणे सम्राट एकच. अशा पद्धतीचं माझं एकच म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपतीची पदवी मिळाली ती जमवाजमव शोध करून अशाने मिळालेली नाही आहे. म्हणून त्याची कुणीही फोड करून सांगू नये. कारण छत्रपती शिवाजी महाराज होते, हिंदुत्वाची जाण होती. पण मी एकच सांगू शकेन राजकारण नाही, पक्ष नाही, भजन हे राजकारण नाही, पण ज्याचं कौतुक करावं त्याचं 100% करावं. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे ज्याने हिंदुत्व राखलं, मराठ्यांची जाण ठेवली, मुंबई जिवंत ठेवली असेल ते कोण असतील तर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हृदय सम्राट. आपण राजकारण म्हणून नाही मंडळी, पण खरोखर ती व्यक्ती होती म्हणून मुंबई वगैरे सगळं काय नाही का त्यावेळेला मोरोजी पंत हे मोरारजी वगैरे त्या ठिकाणचे जे होते काम कोणी केलं असेल, गिरणी कामगारांना न्याय देण्याचं वगैरे काम कोणी केलं असेल तर त्यावेळी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलेलं होतं. म्हणून त्या ठिकाणी म्हातारीचं एक फक्त जोक्स मगाची राहिलो तो एक सांगतोय. म्हातारी यांच्या गावात ढकालली, म्हातारी ढकालल्या बरोबर काय झाला त्यांना येऊ उशीर झालो त्यांचे जे नातलग होते त्यांना मग हे आमचे बुवा काय सांगतं सगळे गोळा झाले म्हणतात अहो अजून काही येत नाही तेव्हा काय करा ती आता म्हातारी जरा उचलून आपण बाहेर घेऊया. काय सांगतो म्हातारे उचलून बाहेर घेऊया. त्या पद्धतीत म्हातारे उचलून बाहेर घेतल्या कशासाठी आंघोळ करू. अजून येणं हे आमचे हुशार बुवा परत सांगतात हो अजून इले ना वेळ होणारा तेव्हा काय करा ती का आंघोळ घालून घेऊया. त्या पद्धतीत गाववाल्याने आंघोळ घालून घेतला नाही
आंघोळ घालून झाली, बाहेर घेतला आणि तरी पण येऊ तयार नाही. मग हे म्हणतात हो आता आंघोळ घालून झाली ना, पाणी पाजून पण घेऊ दे सगळ्यांका. ठीक आहे, ते आपले किरडी बिरडी का असं घेतला आणि त्या पद्धतीने झोपवला नाही, पाणी पाजून सुरुवात केला नाही. हे म्हणतात अजून येत ना, अजून येतात. गाववाले म्हणतात आता हो का अजून उल्लेख होय. हे म्हणतात हो थांबा तुम्ही, हय एवढं त्रास करून घेतात, आता काय करूया आपण इथं उचलूया आणि स्मशानात आपलं सरळ घेऊन जाऊया. त्या पद्धतीने गाववाले ऐकले हो, उचलला नाही, त्यांनी काही नेला आणि स्मशानात नेला नाही. तरी सुद्धा त्या माणसांची येऊकच नाही, ते उशीरच झालो. हे काही लाव 2 मिनिटात लाव, 2 मिनिटात लाव, 2 मिनिटात लाव करता करता अजून येऊ नाही. तरी सुद्धा आमचे गौरव बुवा सांगतो हो आता एक काम करा, आता काय करूया आपण सरळ ढालून घेऊया सगळा पटापट. त्या पद्धती ती लाकडा बिकड टाकून घेतला नाही हो, अजून येणं. तरी पण गौरव बुवा सांगतो नाही बोलले आता काय करू, ती का उचलूया आणि सरांनावर ठेवूया. आता रे काय करणार, त्या पद्धतीत गावाले सगळे ऐकायला लागले, कारण हुशार माणूस झाला बघा. शेवटी नेलाने माका मगाशी बुवा सांगलं ना म्हातारी मेली, तो यो जोक सांगते तुमका की नेलाने ठेवलाने, शेवटी सरणावर ठेवलाने आणि अजून सुद्धा येऊ नाही. पाणी पाजल्याने सगळा झाला. गावाला विचारत अहो गौरव भाऊ आता काय करूया, अजून येले नाही, आता काय करूया. तेवढ्यात एक होतो मगाशी माका कशी म्हटला नाही तिकडनं पेठवा खादवा, तसोच एक माणूस होतो तिकडं हो तुमचा मागासपासून सगळं ऐकला, आता तुम्ही काय करूया सांगा, नाही तर ती का खाली करूया आणि वर तुमका ठेवूया. जो तो जोक सांगू, अशा पद्धतीचं जोक सांग. तुम्ही तर काय तर वेगळा सांगलास, अर्धा सांगलास नाही तरी सोडून दिलास. आता ऐकून ठेवा आणि बरं सांगा. या ठिकाणी गजर सादर करतोय आणि गजर सादर करून थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बोला उदो उदो दुर्गा मातेचा, बोला उदो उदो दुर्गा मातेचा. बोला उदो उदो दुर्गा मातेचा, आला उत्सव नवरात्रीचा.
मंडळी, नाही का? 9 प्रकारची धान्य पेरली जातात, रुजवान ज्याला म्हणतात ते रुजवान. 9 प्रकारची धान्य या ठिकाणी पेरली जातात. घट ठेवला जातो. घट म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जे जानवे असतं त्याला वासुकी म्हणतात. जे नारळ असतं त्याला विष्णूचं वजन म्हणतात. आणि जो पाट ठेवला जातो तो पाट म्हणजे पृथ्वी. आणि तांबा जो असतो तो तांबा म्हणजे मंदाराजल पर्वत. आणि जे पाण्यातून निघते, पाणी जे निघते पाण्यामधून त्याला अमृत म्हटलेलं आहे. अशा प्रकारचा तो घट ठेवला जातो. आणि ह्या घटाची अशा प्रकारची तयारी ठेवून आज सगळेजण या ठिकाणी चांगल्या प्रकारे पूजा अर्चा करतात. त्यानंतर त्या ठिकाणी जे धान्य पेरलं जातं ते सुद्धा 9 प्रकारचं असतं, नाही का? साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस आणि मटकी अशा प्रकारचं ते धान्य पेरलं जातं. बरोबर आहे ना गावाल्यानो? ते धान्य सुद्धा आपल्याला माहित नाही, आपल्याला सगळं मिळत नाही, पण अशा प्रकारचं धान्य सुद्धा पेरलं जातं त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे हा दिवस साजरा आपण करत असतो. आणि म्हणून या गजरामध्ये मी वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. अश्विनी शुद्ध पक्षी घट स्थापना, अश्विनी शुद्ध पक्षी घट स्थापना, भजन पूजन करते आराधना, भजन पूजन करते भजन पूजन करते आराधना. अश्विनी शुद्ध पक्षी घट स्थापना, भजन पूजन करते आराधना, भजन पूजन करते आराधना, भजन पूजन करते आराधना. हरि भजनात रंगून जाऊ, हरि भजनात रंगून जाऊ, हरि भजनात रंगून जाऊ, हरि भजनात रंगून जाऊ. देवीच्या नावाचा जय घोष करू, 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 देवीच्या नावाचा जय घोष करू. पाऊ डोळा पाऊ चला, बोला उदो उदो दुर्गा मातेचा, बोला उदो उदो दुर्गा मातेचा. आला उत्सव, आला उत्सव नवरात्रीचा. दैत्य महिषासुर हार मातला, देवादिकांना दैत्य छळून लागला, देवादिकांना दैत्य छळून लागला, देवादिकांना दैत्य छळून लागला. 9 दिवस युद्ध केलं गेलं, नाही का? मगाशी बुवांनी सांगितल्याप्रमाणे. पण 9 दिवसानंतर युद्ध झाल्यानंतर त्या महिषासुराचा वध केला. आणि 10व्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला गेला. तो 10व्या दिवशीचा दिवस होता. सोनं लुटून आनंदोत्सव साजरा केला. तो दिवस म्हणजे दसरा. बरोबर आहे ना? त्याला दसऱ्या दिवशी 33 कोटी देव आपल्या स्थानाला जातात. पण 9 दिवस 33 कोटी देव घट्ट बसलेले असतात. हा विषय आहे त्यातला. 9 दिवस त्या ठिकाणी 33 कोटी देव त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी दसरा झाल्यानंतर आनंद उत्सव साजरा करतात. ते कुठे जातात? स्थानबद्ध होतात. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण दुर्गा माता असू दे, महिषासुर मर्दिनी असू दे, बुवांनी नावं सांगितली त्या त्या तरीच्या देवीचे अनेक रूपे असू दे, चामुंडा असू दे, सगळी रूपं घेऊन तिने आपला या सगळ्या राक्षसाचा संहार केला. आणि 9व्या दिवशी त्या राक्षसाचा संहार केला. आणि म्हणून आज तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी नाही का या देवीची आराधना करतोय. कारण मंडळी एकच सांगू शकेन, अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस. अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस ही आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख. कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर ही आहे सौभाग्याची ओळख. ही आहे सौभाग्याची ओळख. ही आहे सौभाग्याची ओळख. म्हणून एकच सांगू शकेन, महिला मंडळ असतील सर्वजण
आपली संस्कृती आपण जपायला पाहिजे. बुवाने मग सांगितलं नाही पॅन्ट कापणं बरोबर आहे. या कलियुगामध्ये आता बघलास ना तर बरेच जण जे पॅन्टी घालतात ना ते कापलेलेच असतात बरोबर. सगळ्यांच्या पॅन्टी कापलेले अर्ध्यो कापतात. त्याची किंमत काय? आता या आपण साध्या पॅन्टी वापरतो त्याच्यामध्ये कितीतरी पट्टी किमती, पण बघलास तर सगळं फाटलेलं मध्ये होल. एका पॅन्टी हे नुसते होल मध्ये ही दुनिया बदललेली आहे. पण मंडळी आमच्या महिला मंडळ सुद्धा असतील, पण पदर हा खूप महत्वाचा आहे. आणि पदर ना आज स्त्रियांचं रक्षण करू शकतं. पंजाबी ड्रेस घाला. आज संस्कृती आपली बदलली म्हणून अत्याचार बलात्कारासारखे प्रकार व्हायला लागले जिकडे तिकडे. याचं काय आहे? त्याला कारण असेल तर आपण संस्कृती उघडं शरीर टाकून उघडं अंग टाकून आपण प्रदर्शन करतो का? तर आपल्याला लोक बोलायला पाहिजे वगैरे, तसं नाही मंडळी. त्याचं उलट होतंय. आपली भारताची आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे ती आपण संस्कृती जपायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने कुंकू खूप महत्वाचं आहे. कारण सीतामाई भान भरत असताना हनुमंत स्वारी त्या ठिकाणी आली आणि त्या हनुमंत स्वारीने विचारलं सीतामाई, या माईला म्हणतात माय हे काय करतेस? तेव्हा त्या माईने सांगितलं की माझ्या पतीचं माझ्या श्रीरामाचं आयुष्य वाढावं म्हणून मी भांग भरते. बघा त्यावेळची माया होती. म्हणून जिचं कुंकू मोठं तिच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं. आता त्या टिकलेरीला शिरापडला आता पण आयुष्य कमीच झाला. आता पण आयुष्य कमी झाल्याचं कारण का? आता टिकलेरीला. हा तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की कुंकू हे खूप महत्वाचं आहे. त्यावेळेला त्या हनुमंत स्वारीने सांगितलं अरे एवढ्याशा भाग भरण्यानं जर त्या श्रीरामाचं आयुष्य वाढत असेल तर हनुमंत स्वारीने काय सांगितलं? माझ्या अंगाला संपूर्ण मी काय करतो? शेंदूर लावून घेतो, म्हणजे माझ्या श्रीरामाचं आयुष्य भरपूर वाढेल. ही आहे भक्ती. आणि माझी गौरव पांचाळ बुवांवरती असणारी मायाप्रेम, त्यांचं असणारं मायाप्रेम हे सातत्य राहणार आहे. आता इथं थोडस आपण डबल बारच्या स्वरूपात बोललो का? तर तुम्ही कुठंतरी थांबावं, तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून मी बोललोय. बुवा लक्षात घ्या मंडळी, तुम्ही पण लक्षात घ्या. गौरव बुवा माझे अजिबात विरोधात नाहीत. गौरव बुवांना मी खूप मानतो, अजूनही सांगतो, कारण सुंदर भजन करतात, त्यांना मी मानतो. आणि परमेश्वरानं त्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण कराव्या. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बुवा तुमचं नावलौकिक होऊन चांगल्या प्रकारे उत्कृष्ट बुवा व्हावं अशा या ईश्वराने प्रार्थना करतोय आणि धन्यवाद देतोय तुम्हाला बुवा. ही आहे आपली आपुलकी प्रेम बुवा. बरोबर ना? मी किती जरी बोललो ना तर इथून नाही बोललोय, तुम्हाला वरच्यावर बोललेलो आहे. हे यांचं मनोरंजन व्हावं म्हणून. असं वाईट काय मनाला लावून घेऊ नका बुवा. म्हणून काय म्हटलेलं आहे बघा, रूप डोला पाऊसला बुवा केला सवार हो गेला. बोला उदो उदो पाहिजे नाही का? तो पोरगा बघा कसा गुंतोय. हा निळ्या शब्दाला भारी. हा तुका सांगते तुका भारी. मी जसा गुंतोय ना बरं वाटतं. त्याच्या बाजू बसलेला वर टी शर्ट घालून पोरगो तो तर त्याला सांगता असो म्हणजे किती सुंदर बुवा. ह्याला म्हणतात मजा आणि ह्याला म्हणतात नामस्मरण मनोरंजन. कारण हसत हसत आपण नामस्मरण करायचं आहे. हसत हसत आपण परमार्थाची शिकवण घ्यायची आहे. कारण आता जर नुसतं असे राहिले ना कोण नाही विचारणार का
परत आमच्याकडे बोलावतील असं वाटत नाही. मी बारीक केलं असते ना, तुम्ही केलं तशी तर गाळी देत शिवाय देत आमका दोघांना गेले असेच बरोबर. पण तुमचं मी मनोरंजन करून परमार्थाबद्दल पण सांगतोय. ह्या बुवा खूप महत्वाचा आहे. दुर्गा व दुर्गा म्हटलं तुम्ही, शैलाच्या पुत्री म्हटलात नाही का, ब्रह्मचारिणी म्हणतात. प्रत्येकाचं रूप आणि प्रत्येक देवीच्या हातामध्ये वेगवेगळी बुवा शस्त्र वगैरे वेगवेगळ्या प्रकारे त्या देवीचं रूप आहे. एकच सांगतो बुवा, चंद्रघंटा म्हणतात. चंद्रघंटा म्हटलं तर त्याच्या शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. त्याच्या शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. सर्व हातात शस्त्र आहेत म्हणून चंद्रघंटा हे तिसरे रूप आहे बुवा. आणि ब्रह्मचारिणी, ब्रह्मपद प्रधान करणारी, उजव्या हातात जपमाळ, डाव्या हातात कमंडलू, तेजोमय स्वरूप पूजनाने रिद्धी सिद्धी विजय प्राप्त होतो. आणि असा या ठिकाणी संबंध आहे. आणि म्हणून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या रूपाची अशी ही देवी आहे. प्रत्येक 9 प्रकारची 9 रूप मी या ठिकाणी सांगू शकतोय. 8वं रूप महागौरी, गोरा वर्ण, आभूषणे आणि वस्त्र पांढऱ्या रंगाची, 4 हात असलेली वृषभ हे वाहन. आणि 8व्या दिवशी पूजेचं या ठिकाणी आपण तिचं पूजन केलेलं आहे. अशा ठिकाणी ती त्यावेळी झाली. त्यानंतर 9वी सिद्धिदात्री बुवा. म्हणजे अशा प्रकारच्या या ठिकाणी देवी प्राप्त झालेल्या आहेत. जास्त वेळ घेणार नाही बुवा, थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी काय म्हटलेलं आहे बघा, रत्नेश्वराचा आहे आधार, रत्नेश्वराचा आहे आधार, रत्नेश्वराचा आहे आधार. माईक दिल्याबरोबर छान छान जोडीला त्यांचे सर्व सहकारी असतील. याच ठिकाणी ज्या ज्या ग्रामस्थांनी यांना सहकार्य करून, ज्या ज्या मित्रमंडळांनी, ज्या ज्या भक्त भाविकांनी यांना अगदी चांगल्या प्रकारची मदत करून सातत्याने या ठिकाणी तुझ्या पूजा चालू केलेली आहे. आणि हे आहे 21वा वर्ष, बरोबर 21वा वर्ष आहे. आज 21 वर्ष या कार्यक्रमाला आज होत आहे बुवा. ऐकून घ्यावा, 21 वर्ष आज सातत्यानं या ठिकाणी नामस्मरण चालू आहे. आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व भजन श्रोतेजन भाविक या ठिकाणी जमले आहोत. या सगळ्यांचा वर्ग द्या महाराज. रत्नेश्वर महाराजा ग्रामदैवत तुकाही सांगतोय, काय यांना कमीपणा ठेवू नको. याचा काय मंडळाचा 2 वाडीचा मिळून एकत्र काम करतात. कोणाची वाकडी नजर नाही लागतं रे महाराजा. आणि माझ्या भावाप्रमाणे माझे भावा चांगले साहेब माझे मिलीत बसलेले असत महाराजा. या दोघांची जी काय माझी काय दोस्ती, हा आणखी माझ्या रसिक श्रोतेजनांचा माझा प्रेम, या अशाच तसा राहू दे महाराजा. परत पुढल्या वर्षी जशी आहे पाहुणे का दुसऱ्या वर्षी बोलवलं नाही. दोनदा दसरे हे पाहुणे आहे 2 वर्ष येतात, तसं पुन्हा बघा आहे 2-3 वर्ष येऊ दे. काय नाही, तुमचा आवडला तर तुम्ही 100% बोलवणार, आमका माहिती आहे. पाऊस पण येतात त्याच्यामुळे आपण आपल्या पुढे जाऊया. असा निसर्गरम्य आहे धामांचं गाव. आणि अशी रत्न भरपूर मागाशी मी नावं घेतली. कित्येक पांचाळ या ठिकाणी भजनी बुवा आहेत, कलाकार आहेत, पक्वाजोदक आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्कृष्ट नाटक
नाटकाचे कलाकार या ठिकाणी आहेत. संगीत नाटक वगैरे एकपात्री नाटक वगैरे नाटकाचे कलाकार या गावामध्ये आहेत. या नाटक कलाकारांसाठी जोरदार एक टाळ्या होत आहे. जोरदार टाळ्या होत. म्हणजे किती चांगल्या प्रकारची माणसं आपल्या या गावामध्ये आहेत, या पंचक्रोशीत आहेत, या वाडीत आहेत. खरोखर परमेश्वरा याच्या मनोकामना पूर्ण कर. आणि म्हणून शेवटचे चरण हे मुद्दाम या गावावरती टाकलेले आहे बघा. पूर्ण करील मनोकामना, पूर्ण करील मनोकामना, पूर्ण करील मनोकामना. आशिष देई भक्तगणांना, आशिष देई भक्तगणांना, आशिष देई भक्तगणांना, आशिष देई भक्तगणांना. डोला भजनी ओ डोला, डोला पुन्हा 20 तारीखला तुमचे कुठलं गाव कसोब या ठिकाणी पुढच्या महिन्यात 20 तारीखला डबलवारी आहे. जवळ असेल तर जरूर या. अंबाबाई ग माझी आई, अंबाबाई ग माझी आई.